नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। गेल्या काही दिवसांपासून माधुरी उर्फ महादेवी हत्तीनीच्या स्थलांतरावरून महाराष्ट्रात मोठा गदारोळ सुरू आहे। कोल्हापूर जवळील नांदणी मठात तब्बल 30 वर्षांहून अधिक काळ वास्तव्य केलेल्या महादेवी हत्तीनीला अलीकडेच गुजरातमधील वनतारा प्रकल्पात हलविण्यात आले। यानंतर कोल्हापूरमधील नागरिक आणि लोकप्रतिनिधी आक्रमक झाले असून हत्तीनीला परत आणण्याची मागणी अधिकच तीव्र होत चालली आहे। आज या वादग्रस्त विषयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली। बैठकीस उपस्थित राहण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी देखील दाखल झालेत। यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना थेट राज्य सरकारवर गंभीर आरोप केलेत। राजू शेट्टी म्हणाले, महादेवी हत्तीनी संदर्भात सादर करण्यात आलेले वैद्यकीय अहवाल दिशाभूल करणारे आहेत। एका रिपोर्टमध्ये सांगितलं जातं की तिला मल्टिपल फ्रॅक्चर आहे, संधिवात आहे, तर दुसऱ्या 9 रिपोर्टमध्ये वेगळीच माहिती दिली जाते। मग खरे नेमके कोण? महाराष्ट्र शासनाचे अधिकारी का खोटं बोलत आहेत? ते पुढे म्हणाले, सरळ सरळ जनतेची फसवणूक केली गेली। जर वनतारामध्ये नेलेली ही हत्तीन आनंदात असेल तर शासन तिचे व्हिडिओ का लपवत आहे? फक्त माधुरी हत्तीनच का, इतर देवस्थानच्या हत्तींचं काय? राजू शेट्टी यांनी स्पष्ट शब्दात सांगितलंय, आम्हाला आमचा हत्तीच पाहिजे। केवळ कुणाला हत्ती हवा म्हणून आम्ही आमचं ऐतिहासिक, सांस्कृतिक व धार्मिक महत्त्व असलेला हत्ती देणार नाही। सरकारने वेळोवेळी तपासण्या कराव्यात, पण कोल्हापूरच्या जनतेची भावना दुर्लक्षित करून कोणताही निर्णय घेता कामा नये। महादेवी हत्तीनीवर कोल्हापूरकरांचं प्रेम विशेष आहे। गेल्या 3 दशकांपासून नांदणी मठातील उत्सव, धार्मिक विधी आणि सणांमध्ये तिचा सक्रिय सहभाग होता। त्यामुळे तिचं अचानक झालेलं स्थलांतर कोल्हापूरकरांना खटकलंय। अनेकांनी सोशल मीडियावरून आणि प्रत्यक्ष आंदोलनाच्या माध्यमातून ती परत आणण्याची मागणी केली। दरम्यान वनताराकडून महादेवी हत्तीनीचे रोजचे व्हिडिओ शेअर करण्यात येत आहेत। तिच्या दिनक्रमाची माहिती, आरोग्य अहवाल आणि निगा राखण्याच्या प्रयत्नांची माहिती दिली जाते। काहींचं म्हणणं आहे की वनतारामध्ये तिची योग्य काळजी घेतली जाते, त्यामुळे तिला परत आणण्याची गरज नाही। आता या संपूर्ण प्रकरणावर मंत्रालयातील बैठकीत कोणता निर्णय घेतला जातो याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। कोल्हापूरचे लोकप्रतिनिधी, जनतेचा रोष आणि राजकीय नेत्यांचा दबाव लक्षात घेता हे प्रकरण अधिकच गंभीर होत चाललंय। कारण मी बघितलेलं आहे, अंबानीचा विषय आला की प्रशासन आमच्यावर दडपशाही करतं, पोलीस आमच्यावर दडपशाही करतात, नियमबाह्यरित्या प्रशासन वागतं। रात्रीच्या वेळी हत्तीची वाहतूक झालीच कशी? 15 तारखेला उच्च न्यायालयाचा निकाल लागतो, पेटाला अर्ध्या तासाच्या आत ऑर्डर मिळते, मठाला मात्र 3 दिवसांनी म्हणजे 18 तारखेला मिळते। हे गौडबंगाल काय आहे? त्याचबरोबर 29 तारखेला दुपारी 3 वाजता सर्वोच्च न्यायालयामध्ये अपील फेटाळलं जातं आणि 4 वाजता अनिमल ॲम्ब्युलन्स लगेच नांदणीमध्ये येते। हा काय प्रकार आहे? म्हणजे कायदा, नियम, प्रशासन वाकवून एका उद्योगपतीसाठी जर असं होत असेल तर का आम्ही संताप व्यक्त करू नये? आजची महापालिकेच्या निवडणुकीवर कसा इफेक्ट होणार? वनताराचा मेडिकल रिपोर्ट सांगतो की तिला मल्टिपल फ्रॅक्चर्स आहेत, तिला संधिवात आहेत। मग वेगवेगळ्या अँगलनं 9 रिपोर्ट देणारे आपल्या महाराष्ट्र शासनाचे अधिकारी चुकीचे आहेत का? काही करून आम्हाला हत्ती पाहिजेच म्हणून हत्ती घेऊन जाणारे, नंतर तिला मल्टिपल फ्रॅक्चर आहेत, तिला संधिवात आहे असं सांगणारे खोटं आहेत। हे आता स्पष्ट झालं पाहिजे। कोर्टाची सुद्धा सरळ सरळ दिशाभूल केली गेलेली आहे। ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज।